मॉर्निंग मित्रों, मी अमोल बी देशमुख. आज आपल्या आमच्या फोनिक्स कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण इंग्लिश ग्रामरचा टेक्निकल एक पार्ट बघणार आहोत, जो की 10वीतल्या मुलांना सर्वात अवघड वाटतो. तो आज आपण अशा प्रकारे बघणार आहोत की तुम्हाला त्यांचे सर्व बेसिक आयडिया वगैरे क्लिअर होऊन जाईल आणि तुम्ही तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही असं त्यांचा आन्सर काढू शकाल. आज अशी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला तर मग आज वळूया आपल्या पार्टकडे. त्याचं नाव आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर सर्वप्रथम आपल्याला कळालं पाहिजे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधला अर्थ काय. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे क्लिअर करून टाकतो. हा समजा राम आहे आणि हा श्याम आहे. ठीक आहे, आकृतीवर जाऊ नका, जस्ट मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला क्लिअर करण्यासाठी आयडिया. हा राम आहे आणि हा श्याम आहे. आता या राम आणि श्याम मधलं जे कन्व्हर्सेशन होईल, म्हणजे राम आणि श्याम या दोघांमधलं जे कन्व्हर्सेशन होईल ते त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. आणि हा राम आहे, हा श्याम आहे आणि ह्या टीचर आहेत, यांच्या टीचर आहे. तर राम आणि श्याम मधलं अगोदर भाषण झालेलं आहे. तर हे राम आणि श्याम मधलं भाषण श्यामने त्याच्या टीचरला सांगितलं. कुणाला सांगितलं? राम आणि श्याम मधलं संभाषण श्यामने त्याच्या टीचरला सांगितलं. म्हणजे याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. झालं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधला तुम्हाला डिफरन्स कळाला. तर आता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मधल्या थोड्याशा काही व्याख्या आहेत, थोडेसे पार्ट आहेत, ते तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये एक एक्झाम्पल घेतो. त्या एक्झाम्पलद्वारे तुमच्या आयडिया मी थोडेसे कन्सेप्ट आहेत त्याच्यातलं ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. एक एक्झाम्पल घेऊ. राम सेड नेहा, आय एम वेटिंग फॉर यू. तर आता हे बघा, हे डायरेक्टचं आहे की इनडायरेक्टचं आहे ओळखायचं कसं. याच्यात कोण आहेत? दोन आहेत, राम आणि नेहा. आणि हे डबल इन्व्हर्टेड मधलं आहे. तर याच्यात डायरेक्ट स्पीच मध्ये एक असते स्पीकर जो असते बोलणारा, आणि एक असते लिसनर जो ऐकणारा. आणि दुसरा पार्ट डबल इन्व्हर्टेड मधला जो पण काही पार्ट असतो त्याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. तर याच्यामधला स्पीकर कोण झाला? राम झाला स्पीकर. नेहा झाली लिसनर. आणि हे पण जे काही डबल इन्व्हर्टेड मधलं आहे तुमचा पार्ट, याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. याला काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. अजून याच्यात एक कन्सेप्ट असते रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब हे झालं तुमचं या वाक्यामधलं रिपोर्टिंग वर्ब. याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. तर या बेसिक कन्सेप्ट आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधल्या. पहिलं स्पीकर झाला, दुसरा लिसनर झाला, हे रिपोर्टिंग स्पीच झाली, आणि हे रिपोर्टिंग वर्ब झालाय. हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना पहिले आपल्याला ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत की याच्यामधला स्पीकर कोण आहे, लिसनर कोण आहे, रिपोर्टिंग स्पीच कोणती आहे, आणि याच्यातलं रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे. ह्या जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर पुढच्या स्टेप आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस अडचण जाणार नाही. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये चेंज कसे होतात आणि काय काय होतात ते मी तुम्हाला सांगतो. याच्या काही थोड्याशा चेंज ट्रिक्स आहेत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचच्या. एक एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पलद्वारे डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करताना काय चेंज होतं आणि कशा प्रकारचा चेंज होतो मी तुम्हाला एका एक्झाम्पल मधून सांगेल. आता एक एक्झाम्पल घेऊ. द बॉय सेड आय प्ले फुटबॉल. ठीक आहे. आता हे वाक्य आहे द बॉय सेड आय प्ले फुटबॉल. तर आता डायरेक्ट मधून आपल्याला करायचं आहे कन्व्हर्जन इनडायरेक्ट मध्ये. आता डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण जेव्हा कन्व्हर्सेशन करतो त्यावेळेस चार गोष्टी लक्षात ठेवायच्या.
त्या 4 गोष्टीच इम्पॉर्टंट आहेत ज्या की डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करताना त्याचा चेंज होतो. चला तर मित्रांनो, ज्या कोणत्या 4 गोष्टी आहेत त्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधून ज्या कन्वर्ट होतात त्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये जाताना सर्वात प्रथम जो चेंज होतो तो आहे रिपोर्टिंग वर्ब मध्ये. रिपोर्टिंग वर्ब. आता आणि दुसरा राहते प्रोनाउन. तिसरा चेंज होतो मित्र टेन्स. आणि चौथा जो चेंज होतो तो होतो या डबल इन्व्हर्टेड मध्ये. ठीक आहे. आता हे झालं डायरेक्ट मध्ये. रिपोर्टिंग वर्ब राहते तुमचं डायरेक्ट मध्ये. प्रोनाउन जे पण काही डायरेक्ट स्पीच मध्ये आहेत, टेन्सेस पण जे काही डायरेक्ट स्पीच मधले आहेत, आणि डबल इन्व्हर्टेड जो कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड आहे तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे बदलतो. ह्या 4 गोष्टी बदलत असतात जेव्हा आपण डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करतो. तर आता क्रमवारी बघू आपण रिपोर्टिंग वर्ब कसं चेंज होते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये, नंतर बघू प्रोनाउन कसं चेंज होते, नंतर बघू त्याचे टेन्सेस कसे चेंज होतात, आणि नंतर बघूया डबल इन्व्हर्टेडचं काय होते. चला तर मित्र पहिले बघू आपण रिपोर्टिंग वर्ब. शॉर्ट फॉर्म लिहितो मी R.V. रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्ब हे राहतात 2 प्रकारचे. एक राहते प्रेझेंट मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि एक असते पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. आता याचे प्रेझेंट मध्ये जर हे रिपोर्टिंग वर्ब, हे रिपोर्टिंग वर्ब हे जर प्रेझेंट मध्ये काय येईल, से किंवा सेज. ठीक आहे. प्रेझेंट मध्ये याच्याच ऑर मध्ये असं येऊ शकते तुमचं रिपोर्टिंग वर्ब से टू और सेज टू. तर याचं जेव्हा आपण इनडायरेक्ट मध्ये करू, आता हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. ठीक आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये समजा आहे रिपोर्टिंग वर्ब आहेत. जर याचं जर इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असलं इनडायरेक्ट स्पीच मध्ये, तर हे जसेचे तसे राहतील, नो चेंज. याच्यात चेंज होणार नाही. आणि से सोबत टू आला म्हणजे समजून घ्यायचं की ते चेंज करावं लागते. तर से किंवा सेजच्या जागी काय चेंज होईल इनडायरेक्ट स्पीच मध्ये, सेचं टेल, किंवा सेज टू. इथं यस लागला, ॲपॉस्ट्रोफी यस नाही, हा प्रेझेंट टेन्स मधला यस आहे, म्हणून या वर्बला पण तुम्हाला काय लावावं लागेल, टेल्स. कळालं. हे झालं प्रेझेंट मधले. आणि पास्ट मधले. पास्ट मधला जर सेड हा रिपोर्टिंग वर्ब असेल तर याच्यात पण नो चेंज, याच्यात चेंज करायचा नाही इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि जर सेड टू असेल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर रिपोर्टिंग वर्ब सोबत जर टू आलं तर तुम्हाला ते रिपोर्टिंग वर्ब पूर्ण चेंज करावं लागते. जसं की इथं से टू किंवा सेस टू होतं तर इथं टेल किंवा टेल्स आलं, तसं हे पण पास्ट वर्बचं दुसरं फॉर्म आहे, म्हणून याचं करायचं तुम्हाला टोल्ड मध्ये. कळालं. आता हे झाले रिपोर्टिंग वर्बचे. आता दुसरं कोणतं आहे, प्रोनाउन. चेंज कोणता होते डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करताना, प्रोनाउन. तर प्रोनाउनचा जेव्हा आपण चेंज करतो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये, तर प्रोनाउनच्या थोडेसे 3 प्रकारचे असतात. प्रोनाउन राहतात 3 प्रकारचे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, आणि हा राहते थर्ड पर्सन. तर मित्र फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणकोणते आहेत, जे की आपण फर्स्ट पर्सन प्रोनाउन असे असतात जे आपण आपल्यामध्ये संवाद करतो. तर होऊ शकते आपण किंवा मी एकटा असू शकतो किंवा आपल्यासोबत अनेक जण असू शकतात. जेव्हा आपण एकटा असतो तेव्हा आपण काय म्हणतो, आय म्हणजे मी. आणि आपण जेव्हा खूप सारे जण एकत्र मिळून समजा आपण संभाषण वगैरे करायचं असलं तर त्याला लावतात वी. म्हणून हे 2 झाले फर्स्ट पर्सन प्रोनाउन. सेकंड पर्सन प्रोनाउन म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो, ते झाला. दुसरा म्हणजे त्यालाच इंग्रजीत काय म्हणतात, यू. सेकंड पर्सन प्रोनाउन झाला यू. आणि हे दोन्ही सोडून आपण जर तिसऱ्या व्यक्तीशी बोलत असेल, तिसऱ्या व्यक्तीच्या मतलब म्हणजे त्यांच्या विषयी जर आपण बोलत असेल तर त्यांना म्हणायचं थर्ड पर्सन प्रोनाउन. तर थर्ड पर्सन प्रोनाउन कोणते आहेत, ही, शी, इट आणि दे. ठीक आहे. आता हे डायरेक्ट स्पीच मध्ये जर हे असतील तर आय आणि वी याचा चेंज कसा होतो, रिपोर्टिंग सब्जेक्ट ऑफ
रिपोर्टिंग वर्ब. आता बघा, या रिपोर्टिंग वर्बचा सब्जेक्ट कोणता आहे? द बॉय. तर द बॉय हा काय आहे? द बॉय म्हणजेच काय झालं? मुलगा. मुलाचं प्रोनाउन्सिएशन काय राहील? त्याचं जर करायचं गेलं तर त्या मुलाला आपण काय म्हणतो? ही. म्हणजेच या फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, तर हे कसे चेंज होतील इनडायरेक्ट स्पीच मध्ये? या रिपोर्टिंग वर्बच्या सब्जेक्टनुसार. आणि हे जे सेकंड पर्सन प्रोनाउन आहेत हे होतात ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. आता याचा ऑब्जेक्ट कोणतं झालं? इथं ऑब्जेक्ट नाहीये. समजा इथं जर ही सेड मी हे जर केलं तर या रिपोर्टिंग वर्बचं ऑब्जेक्ट काय झालं? हे मी. तर त्याच्या या ऑब्जेक्टनुसार सेकंड पर्सन प्रोनाउन चेंज होते. आणि थर्ड पर्सन जे आहे तर त्याच्यात इनडायरेक्ट स्पीचमध्ये नो चेंज. याच्यात कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही इनडायरेक्ट स्पीचमध्ये. कळालं मित्र? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणते आहेत, सेकंड पर्सन प्रोनाउन कोणते आहेत आणि थर्ड पर्सन प्रोनाउन कोणते आहेत. जर फर्स्ट पर्सन प्रोनाउन असतील तर तुमचे सब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्बनुसार बदलतील. सेकंड पर्सन जे प्रोनाउन आहेत ते ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्बनुसार बदलतील. आणि जर थर्ड पर्सन प्रोनाउन जर तुम्हाला आढळले वाक्यात तर त्याच्यात चेंज करायचा नाही. जास्तीत जास्त मुलं इथं चेंज करतात, तर इथं चेंज करायचा नाही. थर्ड पर्सन प्रोनाउनच्या जागी फक्त जे वाक्यात प्रोनाउन आहे तर तेच वापरायचे. चला तर मित्रो, आपण आता तिसऱ्या टॉपिक कडे वळू, जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधून कन्वर्ट होतो. काय चेंजेस होतात ते बघू. आता तिसरा टॉपिक आहे आपला टेन्सेस. टेन्सेस मध्ये काय चेंज होतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये? मित्र, या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायला आवर्जून सांगायला चांगलं वाटेल की जर डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं बेसिक असणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक क्लिअर पाहिजे. जर बेसिक कन्सेप्टच जर तुमचे क्लिअर नसतील, जसे की टेन्सेस तुम्हाला माहीत नसतील, प्रोनाउन माहीत नसतील, कंजंक्शन काय असते हे माहीत नसेल, तर तुम्हाला डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करणं खूप अवघड जाईल. जर तुम्हाला ह्या अजून जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर मयूर सरांची बेसिक फाउंडेशन बॅच चालू आहे, तिच्यावर तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमचं बेसिक पूर्ण करू शकता. तर चला बघूया टेन्सेस. टेन्सेसमध्ये काय प्रकार होतो, चेंज होतो. टेन्सेस कसा ओळखायचा? जो पण काही डबल इन्व्हर्टेड मध्ये राहते याच्यावरून तुमच्या पार्टचा डायरेक्ट स्पीचचा टेन्स कळतो. ठीक आहे, याच्यावरून तुमच्या डायरेक्ट स्पीचचा टेन्स कळतो. तर टेन्सेस मध्ये कसा चेंज होतो डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये? आता टेन्सेस बघा, टेन्सेस किती प्रकारचे आहेत? एक बघा सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट. चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तर हा काळ ओळखण्यासाठी तुम्हाला तुमचं, मी जसं की सांगितलं, बेसिक क्लिअर पाहिजे आणि तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे, म्हणजे टेन्स ओळखता आला पाहिजे रिपोर्टिंग स्पीचचा. जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे तीन काळ जर असतील डायरेक्टमध्ये, मी कशात बोलत आहोत? डायरेक्टमध्ये, आणि तुम्हाला जर ते इनडायरेक्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असलं तर याच्या रिस्पेक्टिव्ह पास्टमध्ये, व्यवस्थित आहे का? याच्या रिस्पेक्टिव्ह पास्टमध्ये, जसं की आता सिंपल प्रेझेंटचं आहे तर याचं इकडं होईल सिंपल पास्ट. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आहे तर याचा होईल पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट आहे याचा होईल पास्ट परफेक्ट. आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असला तर इकडं होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, जेव्हा इनडायरेक्ट मध्ये करतो आपण. कळालं? हे झालं प्रेझेंट विषयी. आता जर समजा इकडे जर सिंपल पास्ट असेल डायरेक्ट मध्ये जर सिंपल पास्ट असेल तर त्याचा इनडायरेक्ट मध्ये होतो पास्ट परफेक्ट. मित्र, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की तुमचे टेन्सेस एकदम क्लिअर पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं कन्व्हर्सेशन करता येईल. आणि जर इकडं पास्ट कंटिन्युअस असेल तर इकडं होतो तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. असे काळाचे बदल होतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये.
आणि जर सिम्पल पास्ट असेल तर पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट होतो, आणि पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये होतो. अशा प्रकारे टेन्सेस आपण ज्यावर कन्व्हर्शन करतो डायरेक्ट ते इनडायरेक्ट, तेव्हा हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघू आपण डबल इन्व्हर्टेडचा कसा चेंज करायचा ते. चौथी गोष्ट डबल इन्व्हर्टेड, हे खूप महत्त्वाचं चिन्ह आहे जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलतो. आता हे एक वाक्य झालं आणि हे दुसरं वाक्य झालं, ठीक आहे. हे दोन वाक्य आपल्याला एका शब्दानं हे जे डबल इन्व्हर्टेड आहे याला रिप्लेस करायचं इनडायरेक्टमध्ये. जर आता प्रेझेंटमध्ये असेल, आपण आत्ता जे एक्झाम्पल बघणार आहोत ते सर्व प्रेझेंटचे बघणार आहोत. तर जेव्हा आपण प्रेझेंट टेन्स बघतो त्यावेळेस हा जो डबल इन्व्हर्टेड आहे हा रिप्लेस करायचा दॅटने, आणि दॅटलाच म्हणतात कंजंक्शन, ठीक आहे. मराठीत म्हणतात उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय म्हणजे असा एक शब्द जो दोन वाक्याला एकत्रितपणे जोडतो, त्याला म्हणतात उभयान्वी अव्यय. इंग्रजीत त्यालाच म्हणतात कंजंक्शन. तर मित्र लक्षात ठेवा की जेव्हा आपण डबल इन्व्हर्टेड आपण काढून टाकतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये, तेव्हा डबल इन्व्हर्टेडच्या जागी आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे? दॅट. कळलं? तर ह्या 4 मेन गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करताना लक्षात असल्या पाहिजे, आणि हे 100% तुम्हाला लक्षातच असल्या पाहिजे. तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वगैरे वाढेल, आणि तुम्ही कोणतंही किती जरी मोठं वाक्य असलं तर सहज एका क्षणात तुम्ही त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करसाल. चला तर याच्यावर आपण 2-4 आता एक्झाम्पल बघू, आणि एक्झाम्पलद्वारे आपण आपले आयडिया आहे ती क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं कन्वर्ट करताना काही शब्दाचा बदल होतो तर काही हेल्पिंग वर्बचा बदल होतो, तर तो वर्बचा बदल कसा करायचा आणि काही शब्दाचा बदल इनडायरेक्टमध्ये कसा करायचा तो सांगत आहे. हे नोटमध्ये आहेत, हे पूर्ण तुम्हाला एकदम ध्यानातच ठेवावं लागेल, आणि हे बाय हार्ट तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. तर चला डायरेक्टमध्ये इनडायरेक्टमध्ये करताना कोणते शब्द कशा प्रकारे बदलतात हे एवढे तुम्हाला सांगतो. दीज जर असलं तर त्याचं इनडायरेक्टमध्ये दॅटमध्ये रूपांतर करायचं. दीज असेल तर दोजमध्ये करायचं. नाऊ असेल तर देनमध्ये. टुडेचं दॅट डे, टुमॉरोचं द नेक्स्ट डे, येस्टरडेचं द प्रिव्हियस डे, किंवा काही एक्झाम्पलमध्ये राहते द डे बिफोर, आणि हेअरचं देअर. हे आहे तर हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील, आणि हे हेल्पिंग वर्ब आहे तर डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये करताना. जसं की हेल्पिंग वर्ब कॅन असेल तर तुम्हाला कोल्डमध्ये कन्वर्ट करायचं, विल असेल तर ओल्डमध्ये, शॅल असेल तर शूडमध्ये, मे असेल तर माईटमध्ये, आणि मस्ट असेल तर मस्टच ठेवायचं इनडायरेक्टमध्ये. तर हे चेंजेस आहेत, हे चेंजेस तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील. आणि आता आपण बघूया एक्झाम्पलद्वारे आपण तुमच्या आयडिया क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तर चला बघूया आपण एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल 1. द गर्ल सेड आय रीड द नॉवेल म्हणजे कादंबरी. ठीक आहे. आता बघा याच्यातलं तुम्हाला सर्वप्रथम ओळखता आलं पाहिजे याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे? द गर्ल. सब्जेक्ट म्हणजे हा झाला तुमचा स्पीकर, त्याच्यातलं रिपोर्टिंग वर्ब हे झालं तुमचं रिपोर्टिंग वर्ब, शॉर्ट फॉर्म देतो रिपोर्टिंग. आणि जे डबल इन्व्हर्टेडमध्ये आहे ते काय आहे? तुमचं रिपोर्टिंग स्पीच. ही झाली तुमची रिपोर्टिंग स्पीच. ठीक आहे. डबल इन्व्हर्टेडमधली तुमची रिपोर्टिंग स्पीच. आता तुम्हाला जसं की मी अगोदर तुम्हाला स्टेप सांगितल्या होते की सर्वप्रथम काय चेंज करायचं तुमचा रिपोर्टिंग वर्बमध्ये, तर तुम्हाला सर्वात प्रथम ओळखावं लागेल टेन्स कोणता आहे, रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स कोणता आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपण जे पण काही एक्झाम्पल बघितणार आहोत ते सर्व बघणार आहोत प्रेझेंट टेन्सचे. तर या रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स कोणता आहे मित्र? हा टेन्स आहे. हा बघा सब्जेक्ट, हा वर्ब झालं, आणि हे झालं ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि हे वर्बचं कोणतं रूप आहे? हे पहिलं रूप आहे, रीड. ठीक आहे. तर ही जी वाक्यरचना आहे ही कोण्या काळाची असू शकते? ही काळाची असू शकते, सिम्पल प्रेझेंट. ठीक आहे. हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला एकदा काळ ओळखता आला. चला तर मग आपण कन्व्हर्शन करूया डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये. द गर्ल जसं तसं लिहा. द गर्ल सेड, जसं तुम्हाला सांगितलं होतं मी रिपोर्टिंग वर्ब. सेड जर असेल तर नो चेंज. सेड सोबत टू आहे का? नाही, म्हणून तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब चेंज करण्याची गरज नाही. आता काय सेड जसं तसं सेड, मी तुम्हाला नो चेंज म्हणून सांगितलं होतं.
आता बघा आपल्याला डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये करत आहोत. तर या डबल इन्व्हर्टेडच्या जागी मी तुम्हाला काय सांगितलं, जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डबल इन्व्हर्टेडच्या जागी तुम्हाला एक उभयनिव्यय म्हणजे कंजंक्शन वापरायचं आहे, ज्याचं नाव आहे दॅट. दोन वाक्याला जोडणारा एक शब्द तो झाला दॅट. आता बघा, द गर्ल सेड आय रीड द नॉवेल. एक मुलगी काय म्हणते की मी कादंबरी वाचते. आता हा आय प्रोनाऊन काय आहे, आय प्रोनाऊन म्हणजे तुमच्या वाक्यातला जो कर्ता आहे त्याचं नाव नेहमी टाळणं, त्याच्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला म्हणतात प्रोनाऊन. आता हे प्रोनाऊन आय कोणासाठी वापरलंय, द गर्लसाठी. द गर्ल कशी आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगी. मुलगीसाठी काय म्हणतो आपण, ती, म्हणून शी. रीड. आता रीडचं आता हे कसं आहे, सिंपल प्रेझेंट. मी काय सांगितलं, टेन्स कसा चेंज होतो, सिंपल प्रेझेंटचा तुमचा कशात चेंज होतो, पास्टमध्ये. तर रीडचं दुसरं फॉर्म काय आहे, रीडचे तिन्ही फॉर्म सारखेच आहेत, रीड रीड रीड. म्हणून रीडचं दुसरं फॉर्म घ्या, शी रीड द नॉवेल. हे झालं तुमचं डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये. ठीक आहे, चला तर आपण आता दुसरे स्टार्ट. चला तर मित्र दुसऱ्या एक्झाम्पल कडे वळू आपण. दुसरं एक्झाम्पल आहे, ही सेड इन डबल इन्व्हर्टेड द टीचर टीचेस अस. आणि तिसरं वाक्य आहे, राहुल सेड टू मीना यू कम लेट टुडे. तर चला दुसऱ्या वाक्यात आता आपण डायरेक्ट, हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे, याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्शन करताना याच्यातला रिपोर्टिंग वर्ब हा झाला, रिपोर्टिंग स्पीच ही झाली. रिपोर्टिंग स्पीच मधला कोणता काळ झाला मित्रांनो, वर्बला यस किंवा ईएस आहे, म्हणजे हा कोणता झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स. चला तर मग आपण जसे आपल्या स्टेप आहे तर डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करण्याच्या त्या फॉलो करू. सब्जेक्ट जसा तसा लिहायचा, ही सेड. याच्यात हेल्पिंग रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, सेड. सेड जर असलं तर चेंज होते का, नाही, म्हणून सेड जशा तसा सेड. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा कशात कन्वर्ट होईल, कंजंक्शन मध्ये. कंजंक्शन कोणतं, दॅट. ठीक आहे, द टीचर टीचेस अस. द टीचर लिहून टाका, द टीचर. आता बघा हा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करताना सिंपल प्रेझेंट त्याच्या रिस्पेक्टिव्ह पास्ट मध्ये होते. जसं की आता याच्यात सिंपल प्रेझेंट आहे तर याचा रिस्पेक्टिव्ह पास्ट टेन्स कोणता झाला, सिंपल पास्ट टेन्स. तर सिंपल पास्ट टेन्सची वाक्यरचना काय, सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सब्जेक्ट झाला द टीचर. टीचचं दुसरं रूप काय, वर्बचं. हे पण आवश्यक आहे मित्र, तुम्हाला माहित असणं वर्बचे जे काही रूप असतात, V1 V2 V3 V4. तर त्या प्रकारेच या टीचचं पण दुसरं रूप असते, टॉट. टॉट अस. आता हे बघा, हे काय इथं अस काय म्हणते, ही सेड द टीचर टीचेस अस. म्हणजे तो काय म्हणतो, तो म्हणतो की टीचर आम्हाला शिकवतात, आम्हाला. म्हणजे वाक्याचा करता कोण आहे, ही साठी अस वापरलं, म्हणजे ही साठी काय होईल, हिम. असचं काय होईल, हिम. कळालं. तिसरं वाक्य बघू, राहुल सेड टू मीना यू कम लेट टुडे. आता बघा, रिपोर्टिंग वर्ब, हे झालं रिपोर्टिंग वर्ब, हे झालं रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीचचा काळ कोणता झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, आता बघा याचं इनडायरेक्ट मध्ये सब्जेक्ट जसा तसा लिहून टाका, राहुल. बघा इथं रिपोर्टिंग वर्ब सोबत काय, टू आहे. टू असला सोबत की त्याचं कशात कन्व्हर्शन करायचं, टोल्ड. टोल्ड मीना. डबल इन्व्हर्टेडचा कशात, दॅट मध्ये. ठीक आहे, आता यू. आता बघा, राहुल सेड टू मीना, राहुल मीनाला म्हणाला, काय म्हणाला की तू आज उशिरा आली. ठीक आहे, काय म्हणाली, राहुल मीनाला म्हणाला. आता हा यू कोणासाठी वापरला त्यानं, राहुलनी मीनासाठी. मीना कशी झाली, स्त्री आहे, मग स्त्रीसाठी आपण काय वापरतो, प्रोनाऊन शी, म्हणून यूच झालं तुमचं शी. आता हे बघा, हा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा मी काय सांगितलं, इनडायरेक्ट मध्ये त्याच्या रिस्पेक्टिव्ह पास्ट मध्ये. तर सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट. तर सिंपल पास्टची वाक्यरचना ही आहे. कमचं दुसरं रूप काय येईल, केम. शी केम लेट. आता तुम्हाला याच्या अगोदरच मी नोटमध्ये काहीतरी शब्द लिहून दिले होते की ज्याच्यातून डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये काय चेंज होते. तर टुडेचा कशात चेंज होतो, टुडेचा दॅट डे. बघा ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला बाय हार्टच कराव्या लागतील आणि त्याच्याच नंतर डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये तुम्ही कन्व्हर्शन करू शकता. सिंपल आहे, रिपोर्टिंग वर्ब ओळखायचं आणि या रिपोर्टिंग वर्बच्या टेन्सनुसार त्याचं चेंज करायचं. जर सिंपल जर रिपोर्टिंग वर्ब तुमचं प्रेझेंटमध्ये असेल तर चेंज करायचं नाही, आणि जर पास्टमध्ये असेल तर करायचं, आणि टू जर सोबत असेल तर त्याचं टोल्डमध्ये रूपांतर करायचं. आणि एक कंजंक्शन वापरायचं इथं, डबल इन्व्हर्टेड क्लोज करून,
आणि वाक्याचा टेन्स ओळखून त्याच्या प्रकारे रिस्पेक्टिव्ह टेन्समध्ये त्याचा चेंज करायचा आणि त्याच्या आतले जे रिपोर्टिंग स्पीचमधले जे काही शब्द आहेत जसे की टुडे, टुमारो, येस्टरडे, त्याचा रिस्पेक्टिव्ह जसं की मी तुम्हाला नोटमध्ये लिहून दिलं त्या प्रकारे चेंज करायचा. आता बघूया एक्सेप्शनल केसेस. तर हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकत असताना थोडेसे काही एक्सेप्शनल केसेस आहेत. त्या केसेस तुम्हाला एकदम ध्यानातच ठेवावे लागतील. तर त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहो. द टीचर, द फादर सेड. काय म्हणतात फादर? हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि दुसरं वाक्य आहे टीचर सेड द अर्थ मूव्स अराउंड द सन. हे बघा, हे एक्सेप्शनल केसेस आहेत. ह्या काय आहेत? एक्सेप्शनल केसेस. पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. आता बघा, फादर सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि दुसरं वाक्य आहे द टीचर सेड द अर्थ मूव्स अराउंड द सन. हे बघा, ही काय आहे? हॉनेस्टी म्हणजे इमानदारीपणा हा माणसाचा म्हणजे एक चांगला नीती आहे किंवा चांगलं धोरण आहे. तर हे बघा, चांगलं आहे म्हणजे अगोदरच्या काळात काय चांगलं नव्हतं का? समोरच्या येणाऱ्या काळात काय चांगलं राहणार नाही का? म्हणजे हे काय आहे? तर हे तुमचं युनिव्हर्सल ट्रूथ. हे तुम्ही आज जरी आहात तरी हेच वाक्य राहील आणि उद्या जरी जन्माला आले किंवा भविष्यात जरी जन्माला आले तर या वाक्याच्या काळात कधी चेंज होणार नाही. ठीक आहे. तसंच हे टीचर सेड द अर्थ मूव्स अराउंड द सन. म्हणजे टीचर म्हणाले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मी जरी म्हणलं तरी द अर्थ म्हणजे पृथ्वी सूर्याभोवतीच फिरल. आज फिरत होती, उद्या फिरत होती आणि येणाऱ्या काळात पण फिरत राहणार. म्हणजे हे काय झाले तुमचे एक्सेप्शनल केसेस. त्यालाच म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालवादी सत्य. या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं जरी गेले तरी त्या वाक्याचा अर्थ एकच निघणार आणि हाच वाक्याचा अर्थ राहील सेम. तर अशा वाक्याचं जेव्हा तुम्ही डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये कन्व्हर्शन करता त्यावेळेस त्याच्या काळात रिपोर्टिंग स्पीचच्या काळात कोणताही बदल करायचा नाही. हे लक्षात ठेवावं लागेल. आता फादर, चला चेंज करूया. सेड रिपोर्टिंग वर्ब सेडच राहील. कंजक्शन दॅट वापरला आणि याच्यात मी सांगितलं की तुम्हाला काही चेंज करायचा नाही, जसेच तसं वाक्य लिहून टाका. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ओके, हे झालं पहिलं वाक्य. आणि दुसरं, द टीचर सेड डबल इन्व्हर्टेड दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. याच्यात काही रिपोर्टिंग स्पीचमध्ये काही चेंज करायचं नाही, कारण की हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणून याच्या कोणत्याच काळात चेंज करायचं नाही, जसंच तसं लिहून टाकायचं. द अर्थ मूव्स अराउंड द सन. ही फक्त एकच एक्सेप्शनल केसेस आहे युनिव्हर्सल ट्रूथची, ज्याच्या काळात बदल होत नाही. बाकीचं जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं व्हिडिओमध्ये तसंच आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला माझं लेक्चर सर्वांना कळालेलं आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल, पसंत आला असेल, तर प्लीज माझ्या या फोनिक्स कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.